नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वन फॉर दी रोड पुस्तकातील कथा इन्फेक्शन. लेखक वपू काळे. सामानाचा ट्रकमधला शेवटचा डाग हमालानं खोलीत टाकला. मळलेल्या सदऱ्याच्या वरच्या खिशात त्यानं हात घातला. विड्यांचं बंडल काढून बाजूला ठेवलं. पाठोपाठ काड्याची पेटी काढली आणि काळा पडलेल्या घोमजलेल्या हातानं त्यानं एक चुरगळलेला कागद काढला. साहेब सई. क्विक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसची ती पावती होती, ठराविक पद्धतीनं छापलेली. पुढच्या बाजूला बिल आणि मागच्या बाजूला सूचना, त्याही ठराविक. 1. सामान हरवल्यास कंपनी जबाबदार नाही. 2. ट्रकला अपघात झाल्यास कंपनी जबाबदार नाही. ह्या 2 सूचनांनंतर शेवटचे 3 शब्द संपूर्ण छापण्याची सुद्धा क्विक ट्रान्सपोर्ट कंपनीनं पर्वा केली नव्हती. 3. हमालाबरोबर भांडण झाल्यास कंजना. 4. प्रवासात कपाटाची ट्रंकांची हँडल्स किंवा काड्या तुटल्यास कंजना. 5. वेळेपेक्षा ट्रक लवकर वा उशिरा पोचल्यास कंजना. 6. तिसऱ्या मजल्यापर्यंत हमाल फुकट सामान चढवतील. नंतरच्या प्रत्येक पायरीस 10 नये पैसे जास्त आकार. 7. सामान वर चढवताना जिन्याचं नुकसान झाल्यास कंजना. कंपनी जबाबदार कशाला आहे असं मी चिडून विचारणार. तो शेवटचा नियम वाचून बरं वाटलं. 8. हमालाला बक्षिसी देऊ नये. सई कुठे हवी मी त्याला विचारलं. सामान नीट पोचलं तिथं छापलंय नवं का? त्याच्या खाली म्हणजे सामानाखाली ठोका. तेवढ्या सुमन बाहेर आली. सही करू नका. 3ही कपाटाच्या कड्या तुटल्या आहेत. मी काही बोलणार तेवढ्यात त्या हमालानं माझ्या हातून पावती काढून घेतली आणि 4थ्या सूचनेवर बोट ठेवून तो सुमनला म्हणाला, ही वाईस वाचा. वाद घालण्यात अर्थ नव्हता. मी मुकाट्यानं सही केली. मला वाटलं तो जाईल, पण तो तसाच उभा. आता काय हवंय? साहेब बक्षिसी. मी पटकन पुढे झालो आणि 8व्या नियमावर बोट ठेवीत म्हणालो, हे वाचा. आता साहेब वाचाय येत असतं तर हमाल कशापायी झालो असतो. मी ते वाक्य त्याला वाचून दाखवलं. तशी विडी सिलगावीत तो हसत सुटला. आता साहेब गाडीमध्ये बी लिहित्यात, शरीराचा कोणचा बी भाग गाडी बाहेर काढू नका. पण माणसं ऐकतात वय. मी जाम चिडलो. तोंडातून हरामखोर शब्द गेला आणि चक्क आमचं भांडण जुंपलं. कॉलनीचे 3-4 गुरखे धावून आले. तेव्हा तो हमाल गेला. नव्या कॉलनीतल्या नव्या जागेचा हा आमचा मुहूर्त. हमाल गेला आणि मी त्या पसरलेल्या सामानाकडे पाहत राहिलो. जुन्या जागेत आपण किती सामान ठेचून भरलं होतं याची कल्पना प्रत्येक वस्तूनं आता आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवल्यावर मला आली. काय आवरायचं आणि कसं हेच कळेना. डाळ, तांदूळ आणि गहू हे तिन्ही एकत्र झालं तर गहू बाजूला करायला सुरुवात करावी की डाळ की तांदूळ हे जसं कळणार नाही तसं माझं झालं. तेवढ्यात दारावर वाजलं. उघडलं. कॉलनीच्या गुरख्याने एक चिठ्ठी दिली. चिठ्ठी टाईप केलेली होती. आपण आज कॉलनीत आलात, अभिनंदन.
आपलं इथलं वास्तव्य सुखप्रद होवो. आपला दिगंबर छत्री. छत्रे कोण रे? मी गुरख्याला विचारलं. सामने सुजाता बिल्डिंग में 6 माले पर रहते हैं. ठीक आहे म्हणून सांग. गुरखा गेला आणि सुमन बाहेर येत म्हणाली, अहो त्याला थांबवा. कशाला? बाथरूममध्ये पाणी नाही. मी त्याला लगेच हाक मारली. आज पानी शाम को 6 बजे आएगा. ऊपर की टाकी रिपेअर हो रही है. ब्लॉकमध्ये आल्यावर तरी पाण्याची बोंब संपेल असं वाटलं होतं, पण आज पहिल्या दिवशी मात्र बादली आणि भिक्षांदेही हेच नशिबात होतं. मुक्याटानं बादली घेऊन खाली जावं लागणार होतं. बागेला पाणी घालण्यासाठी जो सार्वजनिक नळ होता त्याची आराधना करावी लागणार होती. बालदी घेऊन निघालो तर पुन्हा गुरखा, पुन्हा एक चिठ्ठी. सामान पोचवणाऱ्या हमालानं आपल्याला जो मनस्ताप दिला ते ऐकून वाईट वाटलं. अशिक्षित म्हणवणारी माणसं माजली आहेत. सध्याची राजयंत्रणा त्याला जबाबदार आहे. 4 वाक्य सरळ न बोलता येणारी माणसं आज नगरसेवक होतात, अरेरावीनं वागतात. असो, तो स्वतंत्र विषय आहे. आपल्याला त्रास झाला, वाईट वाटलं. आपला दिगंबर छत्री. ठीक आहे म्हणून सांग. असं म्हणत मी खाली गेलो. 4-5 बालद्या पाणी मी आणून टाकलं आणि दमून चक्क जमिनीवर भारतीय बैठक ठोकली. पुन्हा बेल वाजली. गुरखा आणि चिठ्ठी. नवीन जागेत आल्याबरोबर आपल्याला तळमजल्यावरून पाणी भरावं लागलं हे पाहून वाईट वाटलं. असं व्हायला नको होतं. दिगंबर छत्री. चिठ्ठी फेकून देत मी उभा राहिलो. सुमन, माझा शर्ट आण. पाणी भरताना भिजला नाही का? दुसरा आण. रंकेतून काढायला हवा. काढ. मी त्या चिठ्ठीवाल्या छत्रीकडे जाऊन येतो. तेवढ्यात गुरखा म्हणाला, 2 घंटे बाद चलना. लिफ्ट को ऑइलिंग हो रहा है. त्या दिवशी 4थी चिठ्ठी आली असती तर 6 मजल्यांची पर्वा न करता मी दिगंबरला भेटायला गेलो असतो. रात्रीपर्यंत आवराआवरी आणि आवराआवरी. सगळं स्थिर स्थावर व्हायला महिना नक्की लागणार होता. झोपण्यापुरती जागा साफ करून आम्ही झोपलो. सकाळी दार वाजलं. पुन्हा छत्रे की काय असं म्हणत मी दार उघडलं. मी डांगे, खालच्या मजल्यावर राहतो. तुम्ही नवीन राहायला आलात? सकाळी ब्रेकफास्टला यायचं म्हणून सांगायला आलोय. अहो कशाला तसदी? तसं काही म्हणायचं नाही. आटपलं की या. वाट पाहतोय. अर्धा पाऊण तासानं आम्ही गेलो. एकमेकांचा परिचय करून घेतला. दिला. माणसं चांगलीच होती. गप्पा रंगल्या. तेवढ्यात गुरखा आणि चिठ्ठी. डांग्यानी चिठ्ठी वाचली आणि मला दिली. ते वाचा. हा एक नमुना तुम्हाला कॉलनीत भेटणार आहे. छत्रे ना? अरे वा, भेटला का? काल 3 वेळा भेटला. असं म्हणत मी चिठ्ठी वाचली. काल संध्याकाळी आपण बस स्टॉपवर थांबला होतात. लांब लचक रांग होती. तेव्हा टॅक्सीतून गेलो. जागा नव्हती म्हणून थांबवली नाही. तुम्ही मला पाहिलं असेल तर मी न थांबल्यानं तुम्हाला वाईट वाटलं असेल. क्षमस्व. दिगंबर छत्री. हा कोण गृहस्थ आहे आणि काय करतो? सेंट्रल रेल्वेत आहे म्हणे. बोरी बंदरलाच असतो. शांतिष्ट आहे का? थोडा जबरदस्त शांतिष्ट आहे.
चिठ्ठ्यांचा सारखा सपाटा चालू असतो. सगळ्यांना पाठवतो, सगळ्यांना. घरी कुणी बोलत नाही. एकुलता आहे. दुसरं म्हणजे घरचे मूळचे श्रीमंत आहेत. नोकरी गंमत म्हणून करत असावा. तिथं सुद्धा काय करतो कुणास ठाऊक. कोण कोण आहेत घरी? वडील आणि आई. वडिलांची भायखळ्याला एक मोठी टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट आहे. 60 मशीन्स आहेत. शॉर्ट हँड शिकवतात. सायक्लो स्टायलिंगचं काम करतात. हे चिरंजीव प्रथम तिथंच होते. 3 वर्षापूर्वी रेल्वेत नोकरी धरली. बायको, लग्न व्हायचंय अजून. डांग्यांचे आभार मानून आम्ही त्यांचा निरोप घेतला. काही लागलं तर कळवा, त्यांनी आपलेपणानं सांगितलं. आम्ही घरी आलो आणि पुन्हा आवारीलाच प्रारंभ केला. संध्याकाळी चिरंजीव छत्रेची आणखीन एक चिठ्ठी आली. आपण कॉलनीत प्रथम येत आहात. परिचय व्हावा, नंतर तो दृढ व्हावा हीच इच्छा. त्यासाठी आपण चहा पानास यावे. वेळ पुढील प्रमाणे. सोय तुमची. सोमवार सकाळी 7 ते 8, मंगळवार संध्याकाळी 6 ते 7, बुधवार सवड नाही, गुरुवार सकाळी 9 पर्यंत केव्हाही, शुक्रवार शनिवार सवड नाही किंवा नंतर कळवतो, रविवार संपूर्ण दिवसात केव्हाही, दुपारी 1 ते 3 वामकुशी. ती वेळ शक्यतो टाळावी. दिगंबर छत्रे. मी जरा गंमत करायचं ठरवलं. कागद ओढला आणि लिहिलं. सोमवारी 7 वाजता, मंगळवारी 6 वाजता, गुरुवारी 8 वाजता, रविवारी सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता येत आहे. शुक्रवार शनिवारच्या वेळा तुमच्या कळण्यावर अवलंबून आहेत. परिचय आहेच. पहिल्या चहा पाण्याच्या वेळेस तो जास्त दृढ होत जाईल. माझ्या ह्या निरोपावर त्यांची चिठ्ठी आली. अवश्य, दिगंबर छत्री. गंमत म्हणजे मी एकही दिवस जाऊ शकलो नाही. जाग आल्यापासून कोलमडून पडेपर्यंत घर रंगवण्यापासून इतकी कामं होती. त्यात जागा पाहायला येणारी माणसं, कारणं. मी गेलो नाही एवढं खरं. रविवार संपला आणि सोमवारी चिठ्ठी. 8ही दिवस वाट पाहिली. चहापान म्हणजे निव्वळ चहा दिला जात नाही. काही ना काही रीत म्हणून खायला देण्याचीही तयारी करतो. ते सर्व वाया गेले. वाईट वाटलं. दिगंबर छत्री. गुरख्याबरोबर मी क्षमस्व एवढंच चिठ्ठी पाठवली. आज कामावर जाण्याचा पहिला दिवस होता. ऑफिसातून घरी आलो आणि इतर कोणतेही काम न करता सरळ छत्रेकडे गेलो. सुमनसह. छत्रे आहेत का? कोणते हवेत? दिगंबर छत्री. आता येईल, या. आम्ही आत गेलो. सुमननं आपण होऊन ओळख करून दिली. तुमची 4-5 दिवस वाट पाहिली, दिगंबरच्या मातोश्री म्हणाल्या. आम्ही गप्प राहिलो. त्याच पुढं म्हणाल्या, आमचा दिगंबर जरा विचित्र आहे. त्यानं एकदा मनावर घेतलं की घेतलं. मी त्याला म्हणत होते की त्यांना जमलं म्हणजे येतील. आमचं चुकलं. त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला होता. ती त्याची नेहमीची पद्धत आहे. तो म्हणतो, इतकं करून लोकांना कसं वागायचं असेल तसं वागू दे. आम्ही गप्प बसून होतो. या ना आत, असं त्यांनी म्हणतात सुमन आत गेली. मी बाहेर एकटाच राहिलो. 4 घरातून, बाहेरच्या खोलीतून जे सामान असतं तसंच ते ह्या घरात होतं. वेगळेपण कुठे होतं? तर एकाच बाबतीत. टेबलावर 2 टाईपरायटर्स होते. दोन्ही मराठी होते. ह्या टाईपरायटरच्या जीवावर दिगंबर महाराज अनेकांना संदेश पाठवित असणार.
शेजारीच एक फाईल होती. मी ती सहज उघडली. त्या सगळ्या ऑफिस कॉपीज होत्या. वर चालू महिना, तारीख वगैरे तपशील होता. मला आजवर पाठवलेल्या चिठ्ठ्यांच्या कॉपीजही मला पुन्हा वाचायला मिळाल्या. बहुतेक 90% चिठ्ठ्यांच्या समोर नो रिप्लाय असे शेरेही होते. मग मी शेजारचं कपाट उघडलं. त्यात कोऱ्या कागदांचे गट्टे पडलेले होते. चावल लागली म्हणून मी कपाट भरकन लावून टाकलं. दोघीजणी बाहेर आल्या. सुमन म्हणाली, आत या, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. मी आत गेलो. समोरच्या भिंतीवर एक बोर्ड होता. त्याच्यावर वार्ता फलक असं नाव होतं आणि एक टाईप केलेला कागद होता. गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात आलेले मथळे तिथं चिकटवलेले होते. एकूण एक मथळे म्हणजे पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासनं होती. ऑगस्ट 4, राज्यात भरपूर रॉकेल उपलब्ध आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. ऑगस्ट 7, भ्रष्टाचार आणि लाचलुचपत याविरुद्ध सरकार कडक कारवाई करणार. अशा तऱ्हेच्या बातम्यांनी तो फलक भरलेला होता. मी त्याचं वाचन करीत असतानाच दिगंबर छत्रे अवतीर्ण झाले. या, आज मी तुमचं स्वागत करतो. आज सवड सापडली म्हणायची. असं म्हणत तो सरळ टाईपरायटरकडे गेला. मातोश्री म्हणाल्या, अरे दिगंबर, अर्धा पाऊण तास तुझं टाईपरायटिंग राहून दे. एवढी अर्जंट चिठ्ठी पाठवतो, मग गप्पा आहेतच. त्यानं कुणाला तरी चिठ्ठी पाठवली आणि मग तो आमच्यात आला. प्राथमिक गप्पा, अवांतर चौकशा झाल्यावर मी त्या वार्ताफलकाबद्दल विचारलं. तो म्हणाला, अशी आशादायक विधानं नेहमी समोर असावीत. मंत्र्याच्या या थापावर तुमचा विश्वास बसतो? प्रत्यक्षात जे व्हायचं आहे ते होतच आहे. त्याची समोर जाता येता आठवण कशाला? तरी पण त्याशिवाय आणखीन एक गोष्ट आहे. मोठ्या माणसांना खरोखरच देशात काय घडतंय हे नक्की माहीत आहे. सगळं चांगलं घडावं ही त्यांना आतून जाणीव आहेच की. स्वतःच्या नावानं चाललेला शंख कुणाला आवडेल? काही नाही ओ छत्रे, ही माणसं पक्की निर्लज्ज आणि स्वार्थी असतात. सदिच्छा नावाची चीज त्यांच्या ओळखीची नाही. प्रामाणिकपणा कशाची खातात हे ऐकूनही माहीत नाही. आणि देशसेवा याचा शब्दार्थही त्यांना सांगता येणार नाही. तुमचं म्हणणं मी 100% मान्य करणार नाही. सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीत आणायची म्हणजे सहकार्य लागतं. सहकार्य म्हटलं की दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटलं. सदिच्छेची योजना झालीच, जी नेहमीच फसण्यासाठी असते. दिगंबर छत्रे खरं बोलत होता. म्हणूनच मी विचारलं, असं का व्हावं? तो हिरिरीनं म्हणाला, आपण घरातलं उदाहरण घेऊ. तुम्ही नव्या जागेत आलात. इथं येण्यापूर्वी सगळा प्लॅन व्यवस्थित आखला जावा, गोंधळ होऊ नये, मनस्ताप होऊ नये, ही तुमची सदिच्छा होती ना? ऑफकोर्स. प्रत्यक्षात काय झालं? मेस, टोटल मेस. घरात माणसं किती? अजून तरी राजा राणीच. पहा, 2 माणसात तुम्ही नीट जमवाजमव करू शकत नाही. मग देशाच्या कारभारात काय होईल? सदिच्छेची योजनाच होणार. छत्रेचा निरोप घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाच्या कडीत अडकवलेला टाइम्स घेताना एक चिठ्ठी मिळाली. प्रेमपूर्वक नमस्कार. काल आपण उभयता येऊन गेलात, आनंद वाटला. काल इतर टाईपरायटिंगची कामं जास्त असल्यामुळे आपल्याशी गप्पा मारण्याचा आनंद फार काळ लुटता आला नाही. क्षमस्व. पुन्हा आगाऊ ठरवून भेटूया. तुमचा दिगंबर छत्रे.
हा माणूस एडपट आहे का? का? अगं काल ओळख झाल्यावर आज चिठ्ठी कशाला? पाठविना का? तुम्हाला वाचायला काय फार यातना होत आहेत का? मी काही उत्तर दिलं नाही. मुकाट्यानं पेपर उघडला आणि कोणती नवी जीवनावश्यक वस्तू नाहीशी झाली आहे ते शोधायला लागलो. चिरंजीव दिगंबर छत्रेच्या चिठ्ठ्या येतच राहिल्या. त्याला कॉलनीतल्या बातम्याही कोण पुरवत होतं कोण जाणे. नवीन ब्लॉकमध्ये राहायला गेल्यावर लॅचकीची सवय नसते. सर्वजण बाहेर आणि धाडकन दरवाजा लागणं हे तर प्रत्येक पैलेटकरणीच्या बाबतीत घडतं. आमचंही तेच झालं. 4 तास बाहेर लटकलो. नंतर शेजारच्या कारलेकरांनी काहीतरी केलं. दार उघडून दिलं. आम्ही आत गेलो. सगळ्या खोल्यातले दिवे लावले आणि 5 मिनिटात चिठ्ठी. प्रेमपूर्वक नमस्कार. किल्ली आत, तुम्ही सर्व बाहेर. तुमचा खोळंबा होऊन जो मनस्ताप झाला त्याबद्दल वाईट वाटलं. दिगंबर छत्रे. प्रत्यक्ष भेट झाल्यापासून तो आता नमस्पूर्वक नमस्कार, प्रेमपूर्वक नमस्कार असं लिहायला लागला होता. पण एकूण चिठ्ठी हा प्रकार वैतागच होता. वाटेल तेव्हा दार वाजवायचं, हातातलं काम टाकून धावावं तर चिठ्ठी. तुझ्या नव्या कॉलनीत छत्रे नावाचा कोणी लग्नाचा आहे का रे? ऑफिसातल्या सहकार्याचा हा प्रश्न आला आणि मी विचारात बुडालो. हो म्हणावं की नाही? खोटं बोलण्याची सवय नसल्यानं पटकन हो म्हणालो. त्याबरोबर खुर्ची ओढून घेत तो म्हणाला, माहिती सांग. खास माहिती काही नाही. वडिलांचा धंदा आहे, पैसा बऱ्यापैकी असावा. त्याला सेंट्रल रेल्वेत नोकरी आहे. ह्या पलीकडचं काही माहीत नाही. आणखीन माहिती आणशील? प्रयत्न करीन. संध्याकाळी सुमनकडे विषय काढतात ती म्हणाली. त्याची हवी तेवढी माहिती मी तुम्हाला देते. असं म्हणत ती उठली आणि तिनं सायक्लोस्टाईल केलेले 2 ताव माझ्या हातात ठेवले. संपूर्ण दिगंबर छत्रे त्या 2 तावांवर उतरला होता. नाव दिगंबर विश्वनाथ छत्रे. नावाबद्दल विशेष माहिती. दिगंबर हे पाळण्यातील नाव नव्हे, हे प्रचारात पडलेले नाव. पाळण्यातलं नाव राजेश. भावी सौभाग्यवतीनं राजेश, राजू, राज काहीही म्हणावं. दिगंबर नावाला बिचकू नये. वडिलांचं संपूर्ण नाव विश्वनाथ गंगाधर छत्रे. वडिलांचा व्यवसाय टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट. मासिक उत्पन्न 4 ते 5 हजार. कुटुंबातील व्यक्ती मी, माता आणि पिता. शिक्षण मॅट्रिकपर्यंत सरळ. पुढे 1 वर्षासाठी 2 वर्ष ह्या गतीनं BA. वय 31 पूर्ण, वर 4 महिने. नोकरी सेंट्रल रेल्वे जनता संपर्क. पगार सर्व मिळून 350 हातात येतात. व्यसन कोणतेही नाही. उंची 5 फूट 8.5 इंच. छाती 25 इंच, फुगून 33.25. वजन 128 पौंड. लग्नानंतर वाढेल. ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह. आवड जनता संपर्क साधणे. वडिलांचा स्वभाव करारी पण प्रेमळ. व्यक्ती स्वातंत्र्याचे भोगते. हाताखालच्या माणसाकडून काम करून घेण्याची हातोटी. इतरांनी घाबरावं असा स्वभाव नाही. आईचा स्वभाव पाणी तेरा रंग कैसा या नमुन्याचा, पण होला हो करणारी नाही. सरळ स्वभावाच्या माणसाशी तिचं लगेच जमतं. मुलीबद्दल अपेक्षा सरळ स्वभावाची असावी. तरतरीत देखणी असल्यास काळी सावळी ह्या गोरेपणाकडे झुकणारी असावी. मराठी इंग्रजी टायपिंग येत असावं. टायपिंग स्पीड मराठी इंग्रजी. एका दमात हे सारं वाचणं अशक्य होतं.
हाऊसिंग बोर्डात जागा मिळवण्यासाठी करावा लागणारा अर्जही एवढा प्रचंड नसावा. वाचलात? कसा बसा. असा फॉर्म तो प्रत्येक चौकशी करणाऱ्या माणसाला देतो. किती स्थळं आली आतापर्यंत? स्थळ? हो का? वडिलांचं उत्पन्न जाहीर केल्यामुळे 2 वर्ष इन्कम टॅक्सवाली मंडळी येत होती आणि RS नेगेटिव्ह हा ग्रुप असल्यामुळे हॉस्पिटलची माणसं अधूनमधून येतात. स्थळ म्हणून कुणी आलंच नाही. ते काही माहीत नाही. ह्याच्या पत्रकामुळे क्लासचे विद्यार्थी वाढले म्हणतात. जास्त चौकशी न करता मी दिगंबर छत्रेचं हे पत्रक ऑफिसातल्या इच्छुकाला दिलं. जनता संपर्काचं माझं हे कार्य एवढ्यावर संपेल असं मला वाटलं, पण तसं होणार नव्हतं. ते पत्रक पाहून आमचा तो दोस्त हबकून गेला. छत्रे नामक गृहस्थाला घरी भेटण्यापेक्षा ऑफिसात गाठावा असा त्याने बूट काढला. आम्ही दोघं त्या कामगिरीवर निघालो. बोरीबंदरच्या ऑफिसात छत्रेला शोधायचं म्हणजे रिझर्वेशन क्लार्क तिकिटावर ज्या रेगा मारतो त्याचा अर्थ लावून स्वतःची सीट अचूक शोधणं एवढं बिकट होतं. गाडीचा नंबर कोणता, तारीख कोणती आणि सीट नंबर कोणता हे जो कोणी सांगू शकेल त्याला मी तर राहती जागा द्यायला तयार आहे. माझे पुण्याला जाणारे 3 मित्र हा पत्ता न लागल्यानं झाशीला गेलेत. ते अद्याप परतलेले नाहीत. अक्षर भिकार असूनही जे डॉक्टर होऊ शकत नाहीत ते सगळे रेल्वेत रिझर्वेशन क्लार्क होतात. त्या 5 मजली इमारतीत छत्रे कुलोत्सव दिगंबर सापडला नाही. एकानं तर छत्रे ना सर्कसवाले, अहो ते एवढे कुठले जगायला असं म्हटलं. असं म्हणून कटवलं. जगात सर्वात मूर्ख कोण? तर पत्ता शोधणारा माणूस म्हणजे सापरत मी. शेवटी फाटकाजवळ उभे राहणारे TC शोधायचे राहिले आणि तेवढ्यात दोस्त म्हणाला, आपण गाढवच आहोत रे. काय झालं? DV छत्रे असं विचारायचं नाही, चिठ्ठीवाला छत्रे विचारायचं. आणि गंमत म्हणजे 4था TC एकदम प्रसन्न झाला. तो म्हणाला, असे नाकासमोर जा, मे आय हेल्प यू असा एक फलक दिसेल. मध्ये दोस्त गडबडीनं म्हणाला, ज्या बोर्डापाशी कधी कुणी नसतं तिथंच ना? TC हसून म्हणाला, बरोबर आहे, तिथंच जा. छत्रे तिथे असायला हवेत. आम्ही तिथं गेलो. खुर्ची रिकामी होती. संध्याकाळी घरी आलो तर एकाएकी काय वाटायला लागलं कुणास ठाऊक. पाय गळून गेले, डोळे जड व्हायला लागले. सहज म्हणून थर्मामीटर लावला तर 102 ताप. फ्ल्यू असेल असं मानून मेटॅसिन घेतलं. उपयोग झाला नाही. रात्री झोप नाही. 1-2 करता करता ताप 7व्या दिवशी नॉर्मलला आला. कसला होता डॉक्टरांनी सांगितलं नाही. हल्ली त्या मंडळींना एक नवा शब्द सापडला आहे. तो कानावर फेकून ते आपल्याला गप्प बसवतात. व्हायरस इन्फेक्शन. ताप उतरला आणि छत्रेचं प्रेमपत्र आलं. प्रेमपूर्वक नमस्कार. गेले 8 दिवस आपण आजारी आहात हे समजलं, वाईट वाटलं. आजारपणापायी आयुष्य किती विस्कटून जातं ह्याची मला कल्पना आहे. दिगंबर छत्रे. मी घरातल्या घरात फिरायला लागलो आणि एके दिवशी नेहमी येते तशीच चिठ्ठी आली. सप्रेम नमस्कार. आपल्या सेक्रेटरीनं एका भैयाकडून पैसे खाल्ले आहेत आणि जिन्याखालची जागा त्याला इस्त्रीच्या दुकानासाठी दिली आहे. याचा निषेध व्हायला हवा.
भेटायला येऊ का दिगंबर छत्री? मी या म्हणून निरोप पाठवला. त्या निमित्तानं तो प्रथम माझ्या घरी आला. अवांतर गप्पांना त्याला सवड नव्हती. जाताना तो म्हणाला, तुम्ही सध्या रजेवर आहात. सगळ्या सभासदांना आपण एकत्र आणलं पाहिजे. माझ्या चिठ्ठ्यांना कुणी किंमत देणार नाही. मला सहकार्य द्याल? सांगा. तुम्ही रोज 4-4, 5-5 माणसांना पत्र पाठवा. गुरख्याला मी सांगून ठेवतो. विचार करतो. करायलाच हवा. आज एक भैया आला, उद्या एखादा केळीवाला येईल, परवा कुणीतरी बटाटेवाला येईल. सेक्रेटरीला फुक्कट इस्त्री करून मिळते असं. मग मी लिहितोच. मग प्लीज एवढं करा. छत्रीचा विचार मला मनापासून पटला. मी पहिल्याच दिवशी 8 सभासदांना पत्र पाठवली. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी आणखीन काही. असं करून मी जवळजवळ 55 पत्र पाठवली. सभासद मख्ख होते. मी अजून जिना उतरत नव्हतो. 5व्या दिवशी छत्रेंनी पत्र पाठवून माझे आभार मानले. त्याच दिवशी दुसरी चिठ्ठी आली. सप्रेम नमस्कार. आपल्या माणसांना एका पत्रानं जाग येत नाही. त्यांना सर्वांना स्मरणपत्र पाठवा. दिगंबर छत्रे. त्यावर मी कळवलं, 40-40, 50-50 पत्र पाठवायची म्हणजे फार वेळ जातो. मला एवढी ताकदही आलेली नाही. एक कॉमन नोटीस फिरवू का? छत्रेनं कळवलं. प्रेमपूर्वक नमस्कार. कॉमन नोटीसकडे दुर्लक्ष होतं. नोटीस न वाचता सह्या करणारी माणसं कॉलनीत आहेत. स्मरणपत्रे मी सायक्लोस्टाईल करून पाठवतो. तुम्ही फक्त स्मरणपत्र क्रमांक लिहा आणि खाली सही करा. दिगंबर छत्री. मी चालेल म्हणून कळवलं. त्या भैयाचा बंदोबस्त व्हायलाच हवा होता, कारण एका रात्री त्यानं गाववाले जमवले. रात्री 2 पर्यंत त्यांची वेड्यावाकड्या आवाजात भजनं चालली होती. घरातल्या घरात सगळे चिडले होते. पण सेक्रेटरी पुढे कोण बोलणार? एकटा छत्रे काय करणार? मी स्मरणपत्रापासून मागून स्मरणपत्र पाठवायला सुरुवात केली आणि एके दिवशी कमालच झाली. रजा संपल्यामुळे मी कामावर हजर झालो. संध्याकाळी घरी आलो तर सुमननं घराची रचना बदललेली. 20-25 दिवस घर आजारासारखं दिसत होतं. ते आता स्वच्छ टवटवीत झालं आणि एका कोपऱ्यात पाहतो तो फाडलेल्या कागदांचा ढीग. सुमन, हे काय? छत्रेकडून स्मरणपत्रांचा गठ्ठा आला होता. तो फाडलास? होय. का? कॉलनीत चक्कर टाका आणि लोक काय म्हणतात ते ऐका. काय म्हणतायत? पूर्वी एकच एडपट छत्रे इथं होता, आता 2 झाले आहेत. कळलं? मला बाहेर तोंड काढायची सोय राहिलेली नाही. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. हे असं होईल हे मला कसं समजलं नाही? व्हायरस का कायचं इन्फेक्शन म्हणतात ते हेच का?